मुद्रा साहित्य संस्थेच्या वतीने आयोजित आणि माझ्या वेळोवेळी केल्या गेलेल्या सूचनेप्रमाणे मला असं वाटतं की नेहमीच मी एक सूचित करत आलो होतो की आपण एखादा लेखक कवी साहित्यिक घेऊन त्यांच्या कलाकृतीवर जर विचारमंथन केलं तर ते आणखी सोयीचं होईल. आणि सर्वप्रथम मला याचा मनस्वी आनंद आहे की संयोजकांनी एक अनोखा उपक्रम या निमित्तानं घडवून आणला आणि त्याचाच एक भाग होताना मला मनस्वी आनंद आहे. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक लोणकर दादा, या सर्व साहित्य संस्थेचे कर्ते धर्ते आमचे स्नेही भाले सर, पाटील सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आजचे सत्कार मूर्ती संजयजी जाधव सर, आदरणीय वहिनी, आमचे ज्येष्ठ सहकारी सारके सर, छान असं निवेदन करणारे डॉक्टर प्रभाकर शेळके सर, समोर उपस्थित आमचे सर आणि सर्व बंधू भगिनी. सुरुवात कुठून करावी हा प्रश्न आहे. मला थोडासा एक धक्का असा बसला की माझा कयास असा होता की सांगावसं वाटलं म्हणून हे ललित असेल, परंतु ते संकीर्ण आहे. आमच्या इंग्रजीत त्याला नॉन फिक्शन आपण म्हणू. आणि नॉन फिक्शनचा एक धर्म असतो की ते काल्पनिक असत नाही, काल्पनिक असत नाही, ते वास्तव असतं. आणि फिक्शन म्हणजे ज्याच्यात नाव फिक्शन आहे पण फॅक्ट नसतं, पूर्ण फिक्शनल असतं. आणि त्यामुळं मी आताच म्हणत होतो की जीवनानुभव म्हणून याच्याकडे पाहता येईल. आणि यावर बोलत असताना, याचा उहापोह करत असताना मी सर्वप्रथम मैफिल प्रकाशन भुसावळ प्रकाशित हा जो काही संकीर्ण लेख संग्रह आहे आणि या संकीर्ण लेख संग्रहाचे लेखक कोण आहेत तर माननीय संजयजी जाधव, जे महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्यातून ऑडिटर म्हणून निवृत्त झाले. आणि आता मला माफ करा पण आमच्या सारख्यांच्या दृष्टीनं ऑडिट वगैरे हे थोडंसं आमचं डोक्यावरून जाणारं विमान. मी दादांच्या बाबतीत आता म्हणालो की जिथं विद्युत खातं आहे यामध्ये संवेदना जपायची म्हणजे फार जिकरीचं काम आणि त्याबद्दल मनस्वी मी आपलं अभिनंदन करतो की आपण संवेदना जपत हे केलेलं आहे. सुरुवातच मुळात आमचा विल्यम शेक्सपियर नेहमी म्हणायचा की नाम में क्या रखा है, परंतु नेमकं नावातच सगळं. मी मुलांना वर्गात सांगत असतो की नाव इतकं विचित्र आहे की आपल्याला मुलबाळ झालं म्हणून त्याचं नाव वाजत गाजत ठेवतो आपण, का तर इच्छा असते की त्यानं नाव कमवावं. मग त्याचं नाव गमावलं जातं आणि त्याचं नाव गमावल्यावर लोक त्याला नावे ठेवतात. म्हणजे नावाचं अनेक वचन होणं हे फार अवघड आहे. आणि मग हे सगळा प्रवास नावाभोवतीच गुरफटत असतो आणि म्हणून नावाशिवाय यावर काही बोलणं उचित होणार नाही. म्हणून नावाकडे आधी येतो की एरवी आपण सगळीकडे पाहत असतो की मौनम सर्वार्थ साधनम अशी कातडी बचाव भूमिका बुद्धिवादी तथाकथित समाजात घेत असताना आमच्या सरांना सांगावसं वाटलं म्हणून, मुळात सांगावसं वाटणं हे जिवंत संवेदनशील आणि सांगावसं वाटलं कुणाला, ज्यांच्याकडे सांगण्यासारखं काही असतं, ज्यांनी ते पचवलेलं असतं, ज्यांना काही टोचलं भोसलेलं असतं आणि सगळं घेत अनुभव घेत पुढे जो जात असतो त्या व्यक्तीला सांगावसं वाटतं आणि सांगण्यासारखं काही असतं. म्हणून कंटेंट त्यातूनच कळतो, लक्षवेधी ते आहे. बरं, सांगावसं वाटलं म्हणून काय तर मग सांगावसं बऱ्याच जणांना वाटतं, परंतु योग्य भाषेत वाचकापर्यंत पोहोचता येईल. कुठलाही, मी जे म्हटलं की नॉन फिक्शन हा प्रकार असतो की त्याच्यात फारशी कलात्मकता जरी नसेल तरी सत्य वास्तव हे मूल्य जपावं लागतं आणि ते त्यांनी जपलेलं आहे. तो तोल जपलेला मला दिसतो, तो बाद जपलेला या निमित्ताने दिसून येतो. यामधल्या काही कथा ज्या मी वाचल्या त्यातलं काही असे खतरनाक धडाकेबाज विधानं त्यांचे आहेत आणि मला भावले ते. मी त्या स्वभावाचा असल्यामुळं आणि एक धडाकेबाज विधानानं सुरुवात करूयात की लग्न झालं म्हणजे मुलं होतातच, असं नाही. लग्न झालं म्हणजे मुलं होतातच, नोकरी लागली म्हणजे बदल्या होतातच. म्हणजे इतकं नॅचरल ते घ्यायचं असतं. आमच्याकडे मी पाहिलं की बदली झाल्यावर काही लोक रडतात. अर्थात ते सोडायचे म्हणून रडतात की गैरसोयीमुळे, काही गैरसोयीमुळे रडणाऱ्यांची संख्या त्यात आता दिसत आहे. तर ते भावनिक होऊन रडणं वेगळं आणि माझं कसं होईल, माझं काय होईल, मला अपडाऊन करावं लागेल. तर हे सगळं काही पचवणाऱ्या जो काही दमदारपणा त्यांच्यात दिसतो. नंतर रिमोट कंट्रोलची निकर नावाची कथा, एक विनोदी अंगण आहे
पांढऱ्या खादीतले जनावर फार साधा शब्द आहे, त्याचा अपमान झाल्यासारखं आजकाल वाटण्यासारखी परिस्थिती आहे. परंतु त्यातनंही त्यांनी ती ठणक सांगितलेली आहे. नंतर एक जे आहे, जेनो काम तेनो करेचे, गुजरातीशी त्यांचा संबंध असावा, ज्यानं त्यानं आपापलं काम केलं पाहिजे. आणि मग असं म्हणतात की माणसाला जीवनाकडे पाहताना बऱ्याचदा आपले धांदल उडते. मला वाटतं यशवंतराव चव्हाण चित्रपटात तो नायकाच्या तोंडी एक वाक्य आहे की मोर पंख पिसारून नाचत असताना त्याला नेमकं कोणत्या बाजूनं पाहायचं, दुर्दैवाने हे आपल्याला कळाले नाही. विशेषतः मला वाटतं मराठवाड्यातल्या माणसाला तर ते कळालेच नाही. आणि म्हणून जीवनाकडे एक ओरड असते, आपली नकार घंटा आपली नेहमी असते. परंतु त्यातही जीवनाचा मोर पिसारा फुलून संधीचा मोर, प्राप्त परिस्थितीचा मोर नाचत असताना त्याला समोरूनच पाहायचं हे ठरवून त्यांनी त्यांची नोकरी केलेली या ओळीनं ओळीतून जाणवत राहते. आणि म्हणून ते जीवन एवढ्या ऑडिटर सारख्या खात्यामध्ये ऑडिटर म्हणून नोकरी करत असतानाही त्यांनी ते केलेलं दिसतंय. इथं हिरव्या शाईची ताकद नावाचे त्यांचा अनुभव आहे. तर ती हिरव्या शाईची ताकद वाचलं कीच मला बालपणी आठवायचं ते ओळी नेहमी आम्ही म्हणायचो, खेळायच्या मुली कोरा कागद निळी शाई, एक नाही आम्ही कुणाला भीत नाही. आणि मला वाटतं सर हिरवी शाई घेऊन ती कुणाला भिलेली नाही असं त्यांच्या एकंदरीत सर्व्हिसमधनं दिसून येत आहे. कर्तव्यनिष्ठा, शिस्त, पेशाची इमानदारी आणि ही हरवत चाललेली जी काही मूल्य नोकरीमध्ये आहेत ती त्यांनी लिलया जपलेली आहेत आणि अंमलात आणलेली दिसून येतात. नैतिक मूल्याचं होत असलेलं अधपतन, माणसाच्या रूपात असलेली श्वापद, लग्न झालं नसेल तर ही मानवी मूल्यांचं होत चाललेलं अवमूल्यन, ही ते आपल्याला अधोरेखित या निमित्ताने या पुस्तकातनं करतात. आणि समाधानाची पावती जी आहे की ठीक आहे, माणसं चांगलं कुणाला म्हणायचं तर कॅमेऱ्यासमोर समाजात आपण चांगले असतोच, पण कुणी आपल्याला बघत नसताना जेव्हा खऱ्या अर्थानं आपण चांगलं असतो ते चांगलं पण आपलं खरं असतं. आणि ते त्यांनी पेशाच्या निमित्ताने जपलेलं दिसतंय. मी नेहमी गमतीनं म्हणत असतो की या दुनियेत सारखे सर की बरेच चांगले माणसं यासाठी चांगले, कदाचित आपणही त्यात असू की त्यांना वाईट होण्याची संधी मिळाली नाही. माझा दावा आहे या तर किती टक्के लोक चांगले राहतील. तर म्हणून हे तथाकथित जे चांगुलपणाची झूल घेऊन आपण वावरत असतो आणि कुणीही मला पाहत नाही पण मी माझ्याशी चांगला राहील, माझा मूळ स्वभाव चांगला आहे म्हणून मी चांगलं राहील, ही जी ध्येय विना घेऊन जे पुढे जातात ते फार बोटावर मोजणे इतके असतात. त्यात मला वाटतं आपले आजचे लेखक आहेत. खोटं लपत नसते ही कथा देखील एका महिलेची सहकार्यावर घेतलेले आरोप, असूये पोटी द्वेष किती असतो. बऱ्याचदा माणसं आपल्या दुःखानं चिंतित नसतात तर इतरांच्या शेजाऱ्यांच्या सुखानं ते चिंतित होताना दिसतात. इतर सुखी असला म्हणजे आपण सुखी व्हावं, इतर दुःखी असला म्हणजे आपण दुःखी व्हावे, ही मानवाची मूळ वृत्ती आपण विसरून उलट सुलट वाईस वरसा करत असतो आणि स्वतःला तरी आपण मानव म्हणून घेत असतो. आणि बघा, प्राप्त परिस्थितीचे हवे तसे आपल्या अनुरूप अन्वयार्थ काढण्यात मानवी जात इतका हातखंडा कुणाचाच नाही. आणि परंपरा फार सुहासराव देवादेविकापासून आलेली आहे. महाभारतच बघा, श्रीकृष्णाकडे मी बघतो तेव्हा फार धूर्त व्यक्तिमत्व आहे, फारच कुणाला कधी काय बोलवायचं. बघा, एकीकडे कृष्ण आपण पाहतो की आपले अर्जुन धनुष्य उचलत नाही तेव्हा त्याला सांगत असतात की समोरचे, ते म्हणतात माझे नातेवाईक, मग ते म्हणतात ते विचार करतायत का तू त्यांचा नातेवाईक आहे, ते शस्त्र घेऊन तू लढ, मार अर्जुना मार. तर दुसरीकडे कर्णाला मात्र सांगतात, कर्ण लढत असताना मग मात्र सांगतात की तू कुंतीचा पुत्र आहे, अर्जुनाचा भाऊ आहे, शस्त्र चालू नको. एकच कृष्ण, भूमिका दोन. मला वाटतं समाजात जगत असताना हे सगळ्यांना ही संधी असते, परंतु त्याचा योग्य अर्थापर्यंत जाणं, अंतरात्म्याचा आवाज. मला वाटतं एका राजकीय महिला नेत्यांनी आतला आवाज ऐकला आणि त्या बाजूला झाल्या. मी म्हटलं त्या भिल्या. मला त्याचा अर्थ आता कळतो की अंदर की बात म्हणजे अंतरात्म्याचा आवाज असू शकतो. मला वाटतं पदोपदी त्यांच्या आलेल्या सगळ्या अनुभवातनं हे दिसतंय की त्यांनी बाकी प्राप्त परिस्थिती कशी असो, कुणी काही करू, कुणी काही म्हणू, माझा अधिकार काय, माझं वर्तुळ काय, माझे कार्यकक्षा काय आहे आणि त्यातून माझ्याकडनं परिस्थितीला आणि माझ्या खात्याला काय अपेक्षित आहे. म्हणजे आजच्या तुकाराम मुंडे सरांच्या पावलावर पाऊल ठेवण्यासारखं ते मी केलं पाहिजे. आणि ह्या ठाम भूमिकेतनं त्यांनी आपली नोकरी केलेली दिसते आणि त्याचं समाधान त्यांच्या सर्व वेल मेंटेन शरीरावर आपल्याला दिसते. आपण पाहिलं 70च्या जवळ, बरोबर, जर मी चूक नसेल तर
69. तर मला विलक्षण वाटलं ते. तर ते याचं राज गैरराज कदाचित यात असेल की आपण आपल्याशी प्रामाणिक नसतो. बऱ्याचदा आपण भल्या भल्यांशी प्रामाणिक असतो, आपल्या स्वामीशी, आपल्या नेत्याशी, आपल्या कुणाकुणाशी, परंतु स्वतःची प्रामाणिक राहूनच जातं. त्यांनी मात्र स्वतःशी प्रामाणिकपणा जपलेला दिसून येतो. दुसरं मला हे सांगायचंय की कर्मेशी इशू भजावा, किंवा आमच्या इंग्रजीत वर्क इज वर्शिप जे म्हणतो ते त्यांनी तंतोतंत पालन केलेलं दिसते की सगळा ईश्वर कुठे आहे, तर आपल्या कर्मामध्ये. जे काही कर्म आपल्या वाट्याला आलं त्यातनं. आणि मी मुलांनाही सांगत असतो की आयुष्यात जीवन जगण्याच्या 2 पद्धती. कॉलेजच्या मुलांना 11वी 12वीचे हे सांगावं लागतं, कारण आजकाल बरेच विपद्याप ते करून ठेवतात. तर त्यांना त्यांच्या भाषेत मी सांगत असतो की यशस्वी व्हायचे 2च मार्ग. एक तर तुम्हाला जे आवडतं ते करा, तुमच्यात हिंमत असेल, प्राप्त परिस्थिती असेल. अन्यथा जे करावं लागतंय तेच आवडीचं समजा. दोन्हीपैकी जे जमेल ते लवकर करा आणि सुखी यशस्वी व्हा. आपण दोन्ही करत. मग त्यांच्या भाषेत मला सांगावं लागतं की जी आपल्याला मिळाली, आपल्या वाट्याला आली, तीच माधुरी संसार करा. जो आपल्याला मिळालाय तोच आपला आमिर खान, सुहासराव. अन्यथा मग 3-13 वाजल्याशिवाय राहत. मग एक तर आवडतो त्याच्याशी लग्न, किंवा ज्याच्याशी झाले तोच माझा आवडता. या पलीकडे तिसरा पर्याय नसतो. मला वाटतं आपल्या आजी आजोबा यांच्याकडे पाहिलं तर त्यांचे जीवनसाथी दुसऱ्यांनी निवडलेले होते, तरी ते इतके सुखी समाधानी होते की सहज गमतीनं म्हणायचे, तू 5वीला होईपर्यंत तुझ्या बाबाला मी बोलत नव्हते. म्हणजे आपल्या नवऱ्याला जेवण वाढण्याची सुद्धा लाज वाटायची. या परिस्थितीमध्ये कसं त्यांनी काढलं असेल, किती स्वतःला आवर घातला असेल, आणि किती मोठं सुखाने जगण्याचं यंत्र, मंत्र, तंत्र त्यांनी हाताळलं असेल. कदाचित हे आपण आता जर बघू गेलो तर ते एक फार मोठं आपल्याला असलेलं दिसतं. परिस्थितीला थेट भिडत तिच्याशी 4 हात करत पुढे जाणं ही देखील विजिगीषू वृत्ती लेखकांच्या मधली पुन्हा पुन्हा इथे डोकवत राहते. त्यांच्यासाठी मी एकच म्हणेल, एक शेर की नोकरीत असूनही आर्थिकतेचे गुलाम न होता त्यांनी स्वला जपण्याचं आव्हान लेखकांनी लिहिलंय, पेरलंय, ते दिसून येतंय. त्यासाठी एकच शेर म्हणेल कि जहाँ पे रोना था उस जगह मुस्कुरा रहा हूँ, जहाँ पे रोना था उस जगह मुस्कुरा रहा हूँ, मैं एक टूटा हुआ ताल्लुक निभा रहा हूँ. जहाँ पे रोना था उस जगह मुस्कुरा रहा हूँ, मैं एक टूटा हुआ ताल्लुक निभा रहा हूँ. मैं दोपहर में उठा के आया था एक जनाजा, मैं दोपहर में उठा के आया था एक जनाजा, बदल के कपडे अब एक शादी में जा रहा. मला वाटते मानवी जीवनाची जी काही कंपल्सन आहे ते त्यांनी कुठेही त्याला धक्का न लावता ते पाळलंय. आणि जसा जसा प्रसंग येईल तसं तसं ते जीवनाला सामोरे जात गेलेले आपल्याला निश्चितपणाने या निमित्तानं दिसून येते. आणि जाताना मी एवढंच म्हणेन की मग या कणखर बाण्याची काही किंमत आहेच. आता ती त्यांच्या मनालाच माहिती काय चुकवलेली असू शकते, ती चुकवावी लागते. आणि मग ती किंमत कोणती असेल तर कदाचित त्यांना हे सांगायचं काही कथेतनं हे दिसतंय की त्याचा मतितार्थ असा आहे त्या लेखातनं की जी हुजूरी में माहिर हो बस, जी हुजूरे में माहिर हो बस, सिर्फ अच्छे हो तुम इसलिए, जी हुजूरे में माहिर हो बस, सिर्फ अच्छे हो तुम इसलिए, हम बुरे इसलिए है कि हम सर झुकाना नहीं जानते. आणि मला वाटतं जो सर झुकाना नहीं जानते वो अक्सर दुनिया के नजरों में हमेशा बुरे बने रहते. मला वाटतं ही किंमत असते आपल्यातला कणखरबाना जपण्याची. आणि म्हणून शेवटी अवतीभोवती कसे लोक असतात, विक्षिप्त असतात, स्टाफ मेंबर असतात, आत्मघातकी लोक असतात, आसुयावाले असतात. आणि त्यांच्याकडे बघता बघता त्यांचं मन कधीतरी ही म्हणत असेल की बातो बातो में खुरापत पे आ सकता है. सहकारी, वरिष्ठ, कनिष्ठ, बातो बातो में खुरापत में आ सकता है, जो भी कमजर्फ हो अवकात पे आ सकता है. आणि मला वाटतं माणसाची ही फितरत असते की तो कधी अवकातीवर येईल सांगता येत नाही. ही सगळी लपलेली श्वापद अंगावर घेत सुखा समाधानानं नोकरी करणं काय असतं मला वाटतं सांगावंसं वाटलं. म्हणून की ज्यांनी वाचलं त्यांना निश्चित प्राणमय होत यातून निश्चित या निमित्ताने मिळालं. की त्यातला मला एक शेर पण आवडला साहेब लुधियानवी साहेबांचा. त्यांनी की दुनिया ने तजर्बात वो हवादिस की शक्ल में जो कुछ मुझे दिया है,
वो लोटा रहा हूं. मला वाटतं माणूस हा परिस्थितीचा प्रोडक्ट असतो असं जे आपण म्हणतो. तर त्यांच्या स्वभावात जे काही आलं ते आहे. आणि एक सरांनी एक चांगलं सांगितलं की साहेब, योग्य कागदच तुम्हाला वाचवतात आणि चुकीचे कागद अडचणीत आणतात. माणसापेक्षा शेजाऱ्यापेक्षा लॉकवर भरोसा असतो पण दोनदा उडून जातो. तसं मला वाटतं 100 बक्का आणि 1 लिका खूप भांडणं होतात, बरोबर आहे. दादागिरीची एक भाषा असती, आधी मारून टाकेल ऐकायचो, आता एक नवीन त्याच्या पुढची दादागिरी गायब करून टाकेल. तसं मला वाटतं की भांडणं लागले आणि वादविवाद चालला की माणसं म्हणतात निख्य देता की तू निख्य दे. म्हणजे कागदाला एवढं महत्व असतं की बोलण्याला महत्व नाही. आणि म्हणून इथं लिहिलंय की स्वतःच्या खुर्चीपेक्षा समोरचा माणूस ओळखायला शिका. प्रत्येक ऑडिटर कावेबाज नसतो. ऑडिट मेमोत ऍडमिट करण्या इतपत उत्तर ऑडिटेड करेच असतं. याचा अर्थ काय, तर खाचखळगे जे असं म्हणतात ना, जो कायदा बनवतो कायद्याची पळवाट त्याला माहिती असू शकते. आणि त्यामुळं सरांनी हिरव्या पेन्सिलचा उल्लेख केला. मी बऱ्याच संस्थांशी निगडीत कधी पाहण्यात येतं की मला वाटतं ज्या लेजरवर पेन्सिल जास्त असते म्हणजे पक्की एंट्री, कच्चं पक्क जे आहे, तर ते कच्च्या पक्क्याच्या खेळात किती माणूस होरपळला जातो हे त्यांना अनुभूती देखील या निमित्ताने आलेली आहे. आणि मला जाता जाता एवढंच म्हणायचं की त्यांना असंच नेहमी जीवानुभव त्यांचे संपन्न होत राहू. त्यांना नेहमी असं सांगावंसं वाटत राहावं. त्यांच्याकडे सांगण्यासारखं भरपूर असावं. याच्या शेवटाला ते म्हणतात की आणखी बरंच सांगणं बाकी आहे. आणि मला वाटतं ते पुन्हा पुन्हा त्यांना सांगावंसं वाटत राहावं. आपल्याला ते वाचत राहावंसं वाटावं आणि आमच्या सारख्याला त्यावर बोलत राहावंसं वाटावं, तुम्हाला ऐकत राहावंसं वाटावं. एवढी शुभकामना या निमित्ताने देतो. आणि पुनश्च आपल्या हातून साहित्य सेवा घडवत आपण सर्व कथा, कविता, कादंबरी, नॉन फिक्शन सर्व प्रकार हाताळत आहात. असेच आपल्या हातनं साहित्य कृती घडत राहो एवढंच या निमित्तानं मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि संयोजकांना मला आजी बोलण्याची संधी दिली आणि आपल्यामध्ये फारसा वेळ न घेता आणखी काही जणांना बोलणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे मी इथेच थांबतो. धन्यवाद.